नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे तुमचं शिवार MS29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण चॅनलच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्हिडिओ बनवत असतो आणि काही शेतकरी जे आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करतात किंवा शेतीला जोड व्यवसाय सुरू करतात, अशा शेतीला आपण भेट देत असतो. आणि अशातच आपण आज आलेलो आहोत धुमाळ साहेबांच्या म्हशीच्या गोट्यावर. आणि या गोट्याची विशेषता म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 80 म्हशी दुधाच्या आहेत, मुर्रा आणि जाफर जातीच्या. तर बघू हा गोटा आपण सर्व. आणि जे मालक आहे गोट्याचे धुमाळ साहेब, ते तर आपल्या इथं भेटले नाही, पण जे काही इथले कामगार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. तर आधी गोटा बघा. तर बघा मित्रांनो, अतिशय मोठ्या मापाच्या या ठिकाणी म्हशी आहे सर्व. आणि सुंदर असं नियोजन या गोट्याचं केलेलं आहे धुमाळ साहेबांनी. तर इथं असलेल्या कामगाराशी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करूया. ह्या HF गाईसुद्धा आहेत या ठिकाणी. तर बघू आपल्याला आणखी काय काय पाहायला भेटतं इथं. ते पुढे इकडे बरोबर मात्र खाया टाकणारी मस्त. हां, तुम्ही म्हणजे इथं चारा पाणी करता आणि दूध काढणे. बरं, चाऱ्याचं म्हणजे तुम्ही काय काय टाकता याला दिवसभरात? नाही, दिवसभरात आता हे कुटार टाकायचं. हां, पहिलं सकाळी कुटार, हो. त्याच्यानंतर संध्याकाळी वाढी. वाडी मग कुट्टी करून टाकता का डायरेक्ट? डायरेक्ट असं का? बरं. आणि जे दुधाचे आहे त्याला ढेप गिप काही असेल ना? हां, तिथे काहीच नाही आता, कमी आहे. हां हां कवायची आणायची जर असले. हां. दादा, तुमचं नाव काय? गोलू. हां, तुम्ही तर इथंच काम करताय का तुम्ही? हो का? तर दादा, आपल्या गोट्यात म्हशी किती आहे? 80 म्हशी आहे नाही का? आणि गाई आता 10 गाई. तर आता या 80 मध्ये किती म्हशीचं दूध चालू आहे सध्या? समजा म्हशी चालू आहे. सर्वच म्हशी का? तर किती निघते दूध पूर्ण? 500-550 लिटर जाते दोन टाइमचं 550 लिटर. बरं. मग म्हशी कोणत्या कोणत्या जातीच्या? मुगा आहे, काही जाफरा आहे, हां हां. काही गावरान होता. आणि ह्या म्हशी मग तुम्ही दुधाच्या खरेदी करता का काही घरच्या तयार करता आपल्या गोट्यावरच्या? काही घरच्या आता 5-6 आणि काही बाकी समजा दुधाच्या खरेदी केल्या. बरं बरं. बघा मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या मोठ्या मापाच्या मुर्रा म्हशी आहे सर्व. मुर्रा आणि जाफर जातीच्या म्हशी आहे, पाहू शकता समोर. तर मित्रांनो, जवळपास 6 माणसं या ठिकाणी काम करतात. तर सकाळी त्यांचं दूध वगैरे काढून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे म्हशीला चारा चालू आहे सकाळच्या चाऱ्यामध्ये आणि कुठार इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग म्हशी धुणं, गोटा धुणं असे कामं इथं दिवसभर चालत असतात. तर आणखी बघू आपण समोर आपल्याला काय पाहायला भेटतं ते. बरं दादा, एवढ्या 80 म्हशीसाठी आपण किती माणसं इथं काम करता? 5-6 जण. 6 जण काम करता. आणि मग एवढ्या म्हशीचं चाऱ्याचं नियोजन कसं काय? तुम्ही चारा विकतचा घेता का स्वतःचा आहे? स्वतःच्या वावरात 7 एकर. हां. आणि एक कुटारा विकत. मग दिवसभर चारा काय काय देता म्हशीला तुम्ही? सकाळी कुटार, हां. संध्याकाळी कडोळ. असं का? कडू म्हणजे कुट्टी करून टाकता का असं डायरेक्टच? डायरेक्ट माणसं नाही कुट्टी. असं का? बरं बरं. आणि मालकाचं नाव काय म्हटलं? अजय धुमाळ. हो हो. बरं बरं, ठीक. दादा, हे जे म्हशी आहे आपल्याकडे, म्हशीची किंमत काय असेल बरं साधारण एका म्हशीची? दादा 90च्या वरच होता समजा. सर्व 90च्या वरी. आता ही जी म्हैस आपण समोर पाहतो हिची किती आहे? ही 95,000ची आणली होती त्याला. 95ची आणलेली होती. आणि दुधाचं काय होतं हिचं? किती दूध देत होती? ही 12 लिटर दूध दिलं. 12, 2 टाइमचं 12 लिटर. असं. आणि भाऊ म्हणजे तर दादा, आपण जे म्हशी म्हणजे भरवता ते घरीच भरवता का? काय इंजेक्शनवर भरवता? नाही, घरी. हो का? मग हे कोणता मुर्रा जातीचा का रेडा? हा, मग विकत आणला का घरचा आहे? हे घरचा तयार केला. बरं बरं. किती वर्षाचा आता हे? 3 वर्षाचा आहे.
हां. दादा मग एवढ्या 100 जनावराचं शेण तुम्ही काय करता मग हे? दादा ऐकतो आम्ही काही काही वावरात टाकतो. हा. या साईडला काय सुका चारा आहे का? हा कुटार हो. असं जबरदस्त नियोजन आहे मित्रांनो या शेतकऱ्याचं, धुमाळ साहेबाचं. यांनी बघा सुका चारा किती मोठा या ठिकाणी जमा करून ठेवलेला आहे. सर्व तुरीचं कुटार आहे, सोयाबीनचं कुटार आहे याच्यामध्ये. तर टाकतोय जागा राहते लय जागा राहते. बैलजोडी आहे नाही का सुपर? बैलजोडी आहे. किती चढायला 9 क्विंटल माल वरतीच ती. आणि यायला पाणी जागेवरच का पाणी गव्हाणी सुद्धा मग गव्हाण साफ करावं लागतं असेल. हो ना पण सकाळ तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन आहे या गोट्याचं. हा गोटा तुम्हाला नक्कीच आवडला असेल धुमाळ साहेबांचा. तर या ठिकाणी इथं जे काही कामगार आहेत त्यांनी आपल्याला इथं व्हिडिओ काढू दिला त्याच्याबद्दल त्यांचे आभार, धुमाळ साहेबांचे आभार. आणि त्यांचा हा गोटा असाच वाढत राहो. आणखी यांचं दुधाचं कलेक्शन जे 500 लिटर 550 लिटरचं आहे ते आणखी वाढावं अशी शुभेच्छा आपल्या चॅनलकडून त्यांना. त्याच्यानंतर तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे आभार. कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या विदर्भातले. आणि जे काही आपले खरेदी विक्रीचे व्हिडिओ असतात जनावरांचे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला याच्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.